नमस्कार, मी संस्कृती खंडारे. एडीएम बातमीपत्रात आपले स्वागत. आज दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत. त्यापूर्वी नजर टाकूया आजच्या काही ठळक घडामोडींवर. महानगरपालिकेच्या विकास प्रारूप आराखड्यावर सातारा परिसरातील नागरिकांचा तीव्र विरोध, न्यायालयात धाव घेणार असल्याचा इशारा. निवडणूक कामकाजाला आत्मविश्वासाने सामोरे जा, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचे निवडणूक प्रशिक्षण दरम्यान प्रतिपादन. आता सविस्तर बातम्या. महानगरपालिकेच्या विकास प्रारूप आराखड्यातील सातारा परिसरात रस्ता रद्द करा, अन्यथा उच्च न्यायालयात धाव घेणार असून आंदोलन करणार असल्याचे स्थानिक नागरिकांच्या वतीने सांगण्यात आले आहे. शहर प्रारूप विकास आराखड्यासाठी सादर केलेल्या प्लॅनमध्ये अनेक चुका झाल्या असल्याचा आरोप केला जात आहे. आजपर्यंत तब्बल 3000 पेक्षा जास्त आक्षेप नागरिकांनी नोंदविले आहेत. शहरातील नागरिकांना महानगरपालिकेच्या शहर प्रारूप विकास आराखड्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे. शहरातील सातारा परिसर, रेणुका माता मंदिर परिसर वसाहतीमधून विकास आराखड्यात रस्ता प्रस्तावित करण्यात आला आहे. या रस्त्यामुळे कोट्यवधी रुपयांचा मालमत्तेवर विकासाच्या नावावर टाच पडणार आहे. यावर परिसरातील बाधित नागरिकांनी एकत्र बैठक घेत विकास प्रारूप आराखड्यानुसार प्रस्तावित रस्त्याला रद्द करण्याची मागणी केली असून आंदोलन तसेच उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने जमून जोरदार घोषणाबाजी करत माध्यमांना माहिती दिली. हे महानगरपालिकेने जो डेव्हलपमेंट प्लॅन तयार केला त्यात हा जो R91चा जो 100 मीटरचा जो रस्ता टाकलेला आहे तो तिरकस टाकलेला आहे आणि तो रद्द करण्यात यावा ही प्रमुख मागणी आहे आमची. आणि हा रस्ता टाकताना हा जुना रस्ता प्रस्तावित केलेला आहे आणि ऑलरेडी झालर क्षेत्र सिडकोनी हा रस्ता रद्द करण्याची शिफारस शासनाला केली होती. तरी आता महानगरपालिकेने हा रस्ता ह्या भागात तिरकसपणे टाकलेला आहे. ऑलरेडी ह्या भागात आमदार रोड आणि रेणुका माता सरळ रस्ता असतानाही हा तिरकस लोकांच्या घराहून जाणारा रस्ता प्रस्तावित केला आहे. त्याला आमचा सक्त विरोध आहे. 200 ते 300 जे लोक घर बाधित होणारे आणि 200-250 प्लॉट्स हे यात बाधित होतात. आणि आमची मागणी आहे की शासनाला लोकांना बेघर न करता जे अस्तित्वात असलेले जे रोड आहे आमदार रोड आणि रेणुका माता रोड हे डेव्हलप करा आणि तेच ऑलरेडी असलेलं त्यात ते सुधारणा करावी ही विनंती केली. ही मागणी जर यांनी मान्य नाही केली तर आम्ही याच्यात उच्च न्यायालयात दाद मागणार आहे. उच्च न्यायालयात याची दाद मागणार आहे आणि हा जो तिरकस रस्ता आहे हा रद्द करावा ही आमची प्रमुख मागणी आहे. कोणत्याही परिस्थितीत हा रस्ता रद्द झाला पाहिजे. निवडणूक कामकाजाला आत्मविश्वासाने सामोरे जा, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी कन्नड, गंगापूर, वैजापूर, सिल्लोड येथे निवडणूक प्रशिक्षण दरम्यान प्रतिपादन केले. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने 104 सिल्लोड, 105 कन्नड, 111 गंगापूर व 112 वैजापूर विधानसभा मतदारसंघनिहाय प्रशिक्षण पार पडले. कन्नड येथे जवाहर नवोदय विद्यालय व सिल्लोड येथील स्वामी विवेकानंद विद्यालय, जळगाव रोड, करुणानिकेतन प्राथमिक व माध्यमिक शाळा, स्टेशन रोड, वैजापूर तसेच भोंडवे पाटील पब्लिक स्कूल, बजाजनगर येथे प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. प्रशिक्षणाची उपस्थिती याप्रमाणे: कन्नड येथे प्रथम सत्रात 449 तर द्वितीय सत्रात 517 प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. प्रथम सत्रात 50 तर द्वितीय सत्रात 43 जणांची गैरहजेरी होती. गंगापूर येथे दोन्ही सत्र मिळून 877 मतदान केंद्राध्यक्ष व सहाय्यक मतदान अधिकारी यांनी प्रशिक्षणाला हजेरी लावली तर 35 जण गैरहजर होते. वैजापूर येथे दोन्ही सत्र मिळून 863 पैकी 832 कर्मचारी हजर होते. तर सिल्लोड येथे प्रथम सत्रात 550 पैकी 508 तर दुसऱ्या सत्रात 564 पैकी 463 उपस्थित होते. येथे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सिल्लोड लतीफ पठाण, उपविभागीय अधिकारी कन्नड संतोष गोरड, उपजिल्हाधिकारी भूसंपादन डॉक्टर सुचिता शिंदे, उपविभागीय अधिकारी वैजापूर डॉक्टर अरुण जरहाड, कन्नड तहसीलदार विद्याचरण कडवकर,
तहसीलदार सतीश सोनी, स्वरूप कंकाळ, नायब तहसीलदार प्रशांत काळे तसेच साधन व्यक्तींनी उपस्थितांना मार्गदर्शन केले। दरम्यान नुकतेच सुरू झालेल्या पैठण व फुलंब्री मतदारसंघासाठी दुसऱ्या दिवशी प्रशिक्षणाचा दुसरा दिवस होता। या प्रशिक्षणात मतदान प्रक्रिया, मतदान यंत्र, व्हीव्हीपॅट यंत्र हाताळणीबाबत प्रशिक्षण देण्यात आले। प्रशिक्षण हे अत्यंत आवश्यक आहे। प्रशिक्षणामुळे आपल्या ज्ञानाची उजळणी होते आणि त्यामुळे आपल्यात आत्मविश्वास निर्माण होतो। प्रशिक्षण घेऊन निवडणूक कामकाजाला जाताना अत्यंत आत्मविश्वासाने सामोरे जा, अशा शब्दात जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी कन्नड येथे निवडणूक कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणादरम्यान प्रोत्साहन केले। सगळं लेखी दिलेलं आहे, काय झालं तर काय करायचं, कुठल्या परिस्थितीत काय करायचं, तिथं मतदान केंद्रावर गेल्यावर काय करायचं, मतदान केंद्रातून बाहेर जाताना सगळं ब्लॅक व्हाईट मध्ये आहे। या निवडणूक प्रक्रियेमधलं 70% जे काम आहे तुमचं ते रुटीन आहे, त्यात काय तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही, विचार करायची गरज नाही, सुरळीत आहे, त्याच्याबद्दल तुम्हाला काही भीती बाळगण्याची गरज नाही। सगळ्यांनी ट्रेनिंग व्यवस्थित घेतलं तर मतदानाच्या दिवशी किंवा प्रोसेसमध्ये तुम्हाला अडचण येणार नाही। केंद्राध्यक्षाने तर 100% त्याचा पूर्ण अभ्यास केला पाहिजे, पण मतदार अधिकारी 1, 2, 3 कडून सुद्धा पूर्ण अभ्यास करून घेतला पाहिजे, त्यांनी सुद्धा अभ्यास केला पाहिजे। त्या दृष्टिकोनातून तुम्ही सगळं हे ऐका, लिहून घ्या, त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा वाचन करा, चर्चा करा। एक ईसीआयच्या वेबसाईटला जा, ईसीआय टाईप केलं की सगळं ईसीआयचे वेबसाईट सगळे येत जातात। त्याच्या होम पेजला जाऊन तुम्ही स्क्रोल केला की खाली लास्टला इलेक्शन मटेरियल म्हणून एक आयकॉन आहे, त्याला क्लिक करा, तुम्हाला सगळे पुस्तकं त्याच्यामध्ये मिळतील। सगळं येतंय आणि तुम्ही स्वतःला एकदम सक्षम आहेत तुम्ही सगळे। मला आता 100% तुमच्यावर विश्वास आहे, कुणीही काही चूक करणार नाही। पण त्यासाठी ह्या ट्रेनिंग मध्ये दुसरं ट्रेनिंग तुम्हाला कदाचित तुमचं रँडमायझेशन झाल्यावर तुम्हाला दुसऱ्या तालुक्यात जावं लागेल, पुन्हा साहित्य घेताना तुम्हाला परत काही सूचना दिल्या जातील, त्या मन लावून ऐका। निवडणूक हे काम करताना नेहमी सकारात्मकता आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी केले। वंदे मातरम सभागृहात हे प्रशिक्षण पार पडले। लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने 108 औरंगाबाद पश्चिम, 104 सिल्लोड व 105 कन्नड, 111 गंगापूर व 112 वैजापूर विधानसभा मतदारसंघनिहाय प्रशिक्षण सत्राचा आजचा दुसरा दिवस होता। जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना खेतमाळीस, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सिल्लोड लतीफ पठाण, उपविभागीय अधिकारी कन्नड संतोष गोरड, उपजिल्हाधिकारी भूसंपादन डॉक्टर सुचिता शिंदे, उपविभागीय अधिकारी वैजापूर डॉक्टर अरुण जरहाड, कन्नड तहसीलदार विद्याचरण कडवकर, तहसीलदार सतीश सोनी, स्वरूप कंकाळ, नायब तहसीलदार प्रशांत काळे तसेच साधन व्यक्तींनी उपस्थितांना मार्गदर्शन केले। जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की ज्या लोकशाहीमुळे आज आपण सर्वांना पद, मान, सन्मान, चरितार्थाचे साधन अशा सर्व गोष्टी मिळतायत, त्या लोकशाहीची सेवा करण्याची संधी या निवडणूक कामकाजाच्या निमित्ताने आपल्याला मिळते आहे। हे काम सकारात्मक दृष्टिकोन ठेवून करा, असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले। या प्रशिक्षणात मतदान प्रक्रिया, मतदान यंत्र, व्हीव्हीपॅट यंत्र हाताळणीबाबत प्रशिक्षण देण्यात आले। साहित्य स्वीकारण्याच्या ठिकाणी सुद्धा 15-20 मिनिटांपेक्षा कोणाला थांबू नये इतकं नियोजन आम्ही करतोय। वाटपाच्या ठिकाणी किंवा साहित्य स्वीकारण्याच्या ठिकाणी आम्ही जेवणाची, चहा, पाणी, नाश्त्याची सगळी व्यवस्था करतोय। त्या ठिकाणी आपण मेडिकल पूर्ण टीम, एक कॅम्प आपण मेडिकलचं तिथं तयार करायला आपण आदेश काढलेले आहेत। पॉझिटिव्ह विचार करा, एकदा तुम्ही पॉझिटिव्ह विचार केला ना, तुम्हाला निवडणुकीच्या कुठल्याच कामाचा त्रास होणार नाही। मी तुम्हाला बॉन्ड पेपरवर लिहून देतो, कुठलाच त्रास होणार नाही, कुठलेच निगेटिव्ह, तुम्हाला भीती वाटणार नाही, कुठला त्रास होणार नाही, काहीच नाही। तुम्ही जर मनाला पक्का केलं ना, माझं हे आद्य कर्तव्य आहे, निवडणुकीची ड्युटी लागणे माझ्यासाठी स्वाभिमानाची गोष्ट आहे, ती मला लागले, याच्यामध्ये मी आनंद मानणार आहे आणि मला जे काम मिळेल ते पूर्ण ताकदीने, निरपेक्षपणे, मनाभावातून ते काम करणार आहे, असं जर तुम्ही मनाला ठणकावून सांगितलं, तुम्हाला ना उन्हाचा त्रास होईल, ना अभ्यासाचा त्रास होईल, ना कुठल्याच गोष्टीचा त्रास होईल। ती सकारात्मक भावना तुम्ही निर्माण करावी, हे एवढंच सांगण्यासाठी मी इथं आलोय। मी तुमच्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो, तुम्ही चांगलं काम कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो। तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो, धन्यवाद। खुलताबाद शहरात कायम सामाजिक एकोपा कायम असून याच भावनेतून येणारी रमजान ईद, रामनवमी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करावी, असे आवाहन उपविभागीय अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड यांनी शनिवारी आयोजित शांतता समितीच्या बैठकीत केले।
खुलताबाद पोलीस ठाण्यात शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। या शांतता समिती बैठकीच्या सुरुवातीला पोलीस निरीक्षक धनंजय फराटे यांनी प्रास्ताविक करीत पोलीस विभागाची बाजू मांडली। या शांतता समितीच्या बैठकीला भद्रा मारुती संस्थानाचे अध्यक्ष मिठू बारगळ, माजी नगराध्यक्ष SM कमर, ॲडव्होकेट कैसरुद्दीन, लक्ष्मणराव फुलारे, माजी उपाध्यक्ष नवनाथ बारगळ, भाजपा शहराध्यक्ष परसराम बारगळ, माजी नगरसेवक रवींद्र ढवळे, राजेंद्र जोंधळे, सुनील घुसळे, कमिटीचे अध्यक्ष शरफुद्दीन रमजानी, माजी उपसभापती दिनेश अंभोरे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा संघटक बाबा पटेल, कारभारी ढवळे, फकीरराव भालेराव, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष गजानन फुलारे, शंकर अंभोरे, शिवसेना उद्धव गटाचे शहराध्यक्ष विष्णू फुलारे, दिनेश सावजी, काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष अब्दुल समद, मोहम्मद इजाज अहमद, ज्ञानेश्वर खरात, वीरेंद्र वाघ यांच्यासह शांतता समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। ADN साठी तालुका प्रतिनिधी हुसेन पटेल, खुलताबाद। जरी आपण वर्षांचं बघितलं काही घरीतून काढलं म्हणजे काय फार मोठा हे आहे ना, परंतु तो जे जबाबदार लोक आहेत त्यांना स्वतः उभं राहून जर कोणी चुकीचं वागत असेल त्याला वेळीच कंट्रोल केलं पाहिजे, ही मात्र तेवढी अपेक्षा आहे आणि ती रास्त आहे त्यामध्ये काही। आणि सर्व आगामी काँग्रेस पार्टीची अशी अपेक्षा आहे, सर्व येणाऱ्या आगामी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आहे, रविवारी आहे आणि सर्व शुभेच्छा देतो। प्रमाणे ढकलला तो पाडला, म्हणून तो पाडला कोण, पडणारा कोणता हे कोणाला माहित आहे? जिथं होते दोघांना ते जी बातमी बाहेर प्रसारित होत गेली तर तो शेवटच्या घटकाला माहीतच नाही। तो म्हणतो की आपल्या हिंदूला त्यांनी मारला, ते म्हणतील आपले मुसलमान मारला। अशा प्रकारचा अपभ्रंश अफवा आजकाल व्हॉट्सअप मोबाईलचं युग आहे, त्यामुळे त्या अर्थाने ते बोललेला होता। अजूनही काही बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, मात्र वेळ झाली एक छोट्याशा ब्रेकची। कुठेही जाऊ नका, पाहत रहा ADN। दिवाळी धमाका छत्रपती संभाजीनगर मध्ये प्राइम लोकेशनवर आलिशान 2 BHK रो हाऊसेस, बीड बायपास रोड, सातारा परिसर पासून फक्त 200 मीटरच्या अंतरावर, हिवाळी पाटील लॉन्स पासून फक्त 400 मीटरच्या अंतरावर। आकर्षक किमतीत रो हाऊसचे मालक व्हा आणि आकर्षक बक्षिसे जिंका। किंमत फक्त 51 लाख पासून पुढे। विकसित क्षेत्रात अधिष्ठान आहे। वैयक्तिक रो हाऊस साठी प्रशस्त पार्किंग, त्याचबरोबर प्रायव्हेट गार्डन, व्हिडिओ डोर बेल, सौर सिस्टीम। जागेचा पत्ता प्लॉट क्रमांक 14P 15 24 25P, बीड बायपास, सातारा परिसर, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद। खरेदीसाठी आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9860056488। सर्व बँक कर्ज उपलब्ध आहेत, अटी आणि शर्ती लागू। मस्त मास्क पहना है तुम्हें। थैंक यू सर। वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और है ना सर? देना। बहुत मस्त लगेगा आपको। ये ना सर। सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले, चल हम ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे।
ब्रेक नंतर आपले स्वागत. माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी लोकसभेचे रणशिंग फुंकले असून त्यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. मित्रांनो, मराठा आरक्षणासाठी तर राजीनामा दिलेलाच आहे, पण सातत्याने जे शेतकऱ्यांचे प्रश्न भेडसावत होते शेतकऱ्यांना, मग ते पीक विम्याचे असू देत किंवा पीक कर्जाचे असू देत किंवा नुकसान भरपाईचे असू देत, लाईट बिलाच्या संदर्भात असू देत, इतर जेही प्रश्न शेतकऱ्यांचे भेडसावत होते त्या प्रत्येक प्रश्नाला मी उत्तर दिलेलं आहे. आणि अगदी कन्नडमध्येच नाही तर गंगापूर, वैजापूर, खुलताबाद, सोयगाव इथेही मी उत्तर दिलेलं आहे. प्रत्येकाला ह्याच्यामध्ये शेतकऱ्याला फायदा मिळवून दिलेला आहे. जवळपास 256 कोटी रुपये मी पदावर नसताना वाटलेले आहेत. जी काही कामं केली आहेत ती फक्त जिद्दीने केलेली आहेत की कल्याण व्हावं, उत्कर्ष व्हावा. आपलं स्वतःचं वाटोळं झालं तरी चालेल, पण समाजाचं कल्याणच झालं पाहिजे. याच भूमिकेतून मराठा आरक्षणापासून तर शेतकरी वर्गाच्या स्वतःच्या समस्यांबद्दल अत्यंत आग्रही भूमिका मी घेतली आणि परिणामकारक रिझल्टही देऊन मोकळा झालेलो आहे. आता माझं एवढंच म्हणणं आहे की या पार्श्वभूमीवर मी आता लोकसभा लढतोय, कारण मला माहिती आहे की लोकसभेमध्येच आपल्याला मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये आवाज उचलावा लागणार आहे. आणि शेतकऱ्यांना जर आपल्याला रिझल्ट द्यायचा असेल, ज्या पद्धतीने आपण रिझल्ट देत आलेलो आहोत, हा अधिक सुकर पद्धतीने जर द्यायचा असेल, कमी त्रासात, कमी जाचात द्यायचा असेल, तर आपल्याला पदावर बसावंच लागणार आहे. म्हणून हात जोडून मी मराठा समाजाला आणि तमाम शेतकऱ्यांना विनंती करतो की तुम्ही मला सहकार्य करा, ताकद द्या, जेणेकरून मला आणखीन ताकदीने लढता येईल आणि तुमचा आवाज बुलंद करता येईल. येणाऱ्या 9 तारखेला म्हणजे परवा मंगळवारी सकाळी 11 वाजता छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा न्यायालयाच्या समोर मी माझं प्रचार कार्यालयाचं उद्घाटन करतोय. मी सर्वांना, अगदी मंगेश साबळेंनाही मी विनंती केली की तुम्हीही या, आणि मी सर्वांना पुन्हा एकदा विनंती करतो की तुम्ही या आणि या कार्यालयाला तुमचे पाय लागू द्या. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्य पात्रता चाचणी अर्थात सेटसाठी शहरात 22 केंद्रावर 8,105 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, अशी माहिती समन्वयक डॉक्टर सतीश दांडगे यांनी दिली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे महाराष्ट्र आणि गोवासाठी एकूण 40वी सेट परीक्षा घेण्यात आली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयात ही परीक्षा घेण्यात आली. कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही परीक्षा घेण्यात आली. शहरातील 22 केंद्रांवर एकूण 9,630 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली. परीक्षेत 8,105 विद्यार्थी उपस्थित होते, तर 1,525 विद्यार्थ्यांची अनुपस्थिती होती. शहरातील मौलाना आझाद महाविद्यालय, टॉम पॅट्रिक महाविद्यालय, डॉक्टर रफिक झकेरिया महाविद्यालय, सरस्वती भुवन कला महाविद्यालय, SB विज्ञान महाविद्यालय, शिवछत्रपती महाविद्यालय, VN पाटील विधी महाविद्यालय, विवेकानंद महाविद्यालय, देवगिरी महाविद्यालय, देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालय, मिलिंद कला महाविद्यालय, इंदिराबाई पाठक महिला महाविद्यालय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, PES पॉलिटेक्निक कॉलेज, शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालय, MSIT महाविद्यालय, मिलिंद विज्ञान महाविद्यालय तसेच वसंतराव नाईक महाविद्यालय असा 22 केंद्रांचा समावेश होता. या सर्व केंद्रावर रविवारी सकाळी 10 ते 11 तसेच दुपारी 11:30 ते 1:30 या दरम्यान ही परीक्षा झाली. दरम्यान सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने गेल्या 3 दशकात 39 सेट परीक्षा घेण्यात आल्या आहेत. ही शेवटची ऑफलाईन परीक्षा असून यापुढील 40वी सेट ही ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे, अशी माहिती कुलसचिव डॉक्टर विजय खरे यांनी दिली. कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठाने ऑनलाईन सेट आयोजित करण्याच्या दृष्टीने सर्व तयारी केली आहे. तर नेट ही राष्ट्रीय चाचणी जवळपास 5 वर्षापासून ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येत आहे. स्वामी विवेकानंद उद्यानात माजी सैनिक सुखदेवराव म्हस्के यांच्या हस्ते वृक्षारोपण करून त्यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात सामाजिक संदेश देत साजरा करण्यात आला. यावेळी स्वामी विवेकानंद गार्डन समूहातील सदस्य उपस्थित होते. सामाजिक कार्यकर्ते तथा स्वामी विवेकानंद गार्डन समूहातील सदस्य माजी सैनिक सुखदेव म्हस्के यांनी त्यांचा वाढदिवस स्वामी विवेकानंद उद्यान येथे प्रत्यक्ष खड्डे घेऊन झाडे लावून मोठ्या उत्साहात साजरा केला. या प्रसंगी शहर सुधार व विकास समितीच्या अध्यक्षा NP दराडे यांनी शुभेच्छापर संदेश दिला, तर उपस्थित सर्व उद्यानप्रेमींच्या वतीने त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. नुकतेच उद्यानात गम पिंजरकर, NP दराडे, सुनील कुलकर्णी, मुरलीधर गंगावणे यांच्या पुढाकाराने आणि लोकवर्गणीतून 52 नारळाची झाडे लावली आहेत. तर कुठलाही प्रसंग असेल तर वृक्षारोपण करून तो क्षण साजरा करण्याचा सामाजिक संदेश त्यांनी अंमलात आणून त्यांचा पायंडा उद्यानात येणाऱ्या उद्यानप्रेमींनी पाडला आहे. सर्व उद्यानप्रेमींच्या वैयक्तिक आयुष्यातील सुखदुःखाचे क्षण ते वृक्षारोपण करून पार पाडतात हे विशेष. सामाजिक कार्यकर्ते तथा स्वामी विवेकानंद गार्डन समूहातील सदस्य
माजी सैनिक सुखदेव मस्के यांनी उद्यानात जांभूळ, बांबूंची झाडे लावली। तर यावेळी दत्तात्रय करडे, घनश्याम सरोदे, अशोक खेडेकर, स्वप्नील परदेशी, संदेश कवडे, मनपाचे अधिकारी नवले, भारत जाधव, स्वामी विवेकानंद उद्यानात येणारे उद्यानप्रेमी, योगा ग्रुप, स्वामी विवेकानंद उद्यान व्हॉट्सअप ग्रुप, शहर सुधार समिती आदी ग्रुप, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी इत्यादी उपस्थित होते। यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गम पिंजरकर यांनी म्हस्के यांच्या वृक्षारोपण कार्यक्रमाला दूरदृश्य प्रणालीवरून शुभेच्छा दिल्या। आनंदाचा क्षण आपल्या समोर आलेला आहे। आपले गार्डन प्रेमी श्री सुखदेवजी मस्के, माजी सैनिक, देशासाठी ज्यांनी सेवा दिलेली आहे, आज त्यांचा वाढदिवस आहे। आपल्या सगळ्यांच्या कार्यक्रमात ठरल्याप्रमाणे 75वा वाढदिवस आहे, अमृत महोत्सव आहे। अत्यंत आनंदाची। शेवटी पुन्हा एकदा एक नजर टाकूयात अशा ठळक घडामोडींवर। महानगरपालिकेच्या विकास प्रारूप आराखड्यावर सातारा परिसरातील नागरिकांचा तीव्र विरोध, न्यायालयात धाव घेणार असल्याचा इशारा। निवडणूक कामकाजाला आत्मविश्वासाने सामोरे जा, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचे निवडणूक प्रशिक्षण दरम्यान प्रतिपादन। याचबरोबर हे बातमीपत्र इथेच संपलं। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा औरंगाबादकरांचं हक्काचं बातमीपत्र ADN।